तर नमस्कार, मी स्नेहा मिरगणे आपल्या अचानक भयानक व्लॉग मध्ये सहर्ष स्वागत करत आहे। तर आज आहे कुकिंग डे आणि मस्त फ्रेश गाजर घेऊन आले मार्केटमधून आणि बरेच दिवस झालं मला गाजरचा हलवा बनवायचा होता। आज योगायोग आलाय, सध्या खिसायचं चालू आहे गाजर खिसायचं चालू आहे। आज आपण शिकणार आहोत की गाजराचा हलवा कसा बनवायचा, ते पण टेस्टी वाला गाजराचा हलवा। आणि 1 किलो गाजर आणलेत, तर चाललंय काम। गाजर किसून घेतलेले आहेत आणि हे विदाऊट पाण्याचं आहे। तूप म्हणजे अर्थातच एवढी बाटली टाकायची नाही आपल्याला, त्यातलं थोडंसं तूप टाकायचंय। ड्रायफ्रुट्स काजू आणि बदाम आहेत, मला आवडतात म्हणून। आणि हा आहे खवा, येस खवा। तर दूध टाकण्याच्या ऐवजी आज आपण थोडासा खवा टाकूयात, ओके। आणि थोडंसं दूध पण टाकणार आहोत आपण, वाटीभर दूध वगैरे। जास्त तूप आवडतं म्हणून आपण हे तूप घेतलंय आणि पहिले ते ड्रायफ्रूट सगळे टाकून देतो आणि याला थोडासा खरपूस रंग येईपर्यंत आपण ह्याला भाजणार आहोत। मला जास्त करपलेलं नाही आवडत त्याच्यात, त्याच्यामुळे आता गाजराचा कीस टाकायचा आहे मस्त पैकी। तर चलो आता हे मस्त हलवत राहायचंय। मस्त आधी भाजून घेतलं की मग साखर टाकायची। यार साखर सांगायचंच राहिलं। आता तुम्ही म्हणाले एवढा मोठा गाजर हलवा काय करायचा, तर तो ठेवला ना की पार 15 दिवस तरी फ्रीज मधला कुठं काही जात नाही। येस आई पडायचं खाली। आता बघा साखर ऍड करतोय चवीनुसार, तुम्हाला जसं आवडेल तसं। जास्त गोड असेल तर जास्त गोड टाका आणि कमी गोड आवडत असेल तर कमी गोड, म्हणजे कमी साखर टाका। साखर टाकल्यावर ना त्याला आपोआपच पाणी सुटायला लागतं। बापरे हे किती रेड रेड दिसायलंय, ठीक आहे यमी पण दिसायला लागले। त्याला आपोआपच पाणी सुटतं, मग हे पाणी आटवायचं आणि मग आपल्याला ह्याच्यात खवा टाकायचा। हे बघा दूध आणि खवा मिक्स केलाय आणि आता हे आपल्याला ह्याच्यात टाकायचे छान फ्लेवर येण्यासाठी। आता थोडासा रेड कलर वरून थोडा व्हाईटिश रेड झालाय, पण दॅट्स ओके। आपल्याला चव मॅटर करते, कसं दिसतंय ते मॅटर नाही करत। बघा थोडीशी वेलची टाकली आणि हा आपला हलवा खावा काय हलवा रेडी होत आलाय। आजचा गाजर हलवा रेडी झालाय आणि हा स्वतःसाठी केलाय बरं का, कोणासाठी नाही, स्वतःसाठी। भरपूर आहे, 15 दिवस तरी जाईल आपल्याला हा, थोडा थोडा रोज खाल्ला तर। सी टेक्स्चर, येस। तर बघा गाजर हलवा रेडी झालाय, फक्त आता हा थंड करून द्यायचा आपल्याला। कुठलाही कलर टाकलेला नाहीये, तूप, साखर, ड्रायफ्रुट्स, खवा, थोडंसं दूध, तो दूध थोडंसं टाकलं म्हटलं शिजेपर्यंत। हे बघा झालाय आपला गाजर हलवा, मस्तपैकी टेक्स्चर आलंय याला। तर गाजर हलवा रेडी झालाय, हे बघा। चलो आओ मंडळी खायला। भारी आहे, घरी करून बघा, अप्रतिम। म्हणजे काय स्वतःची पाठ थोपटावी आता। सगळं अंबळ झालंय, मस्त रेड कलर पण आलाय। घरी करून बघा। आज असंच म्हटलं की गाजर हलवा बनवत होते आणि कसा बनवायचा याचा एक ब्लॉग शूट करूयात। तर चलो टाटा बाय बाय, सी यू इन नेक्स्ट ब्लॉग आणि भेटू लवकरच। तोपर्यंत हसत राहा, मजेत राहा, आनंदी राहा, स्वतःसाठी असं काहीतरी बनवत राहा, स्वतःवर प्रेम करत राहा, जवळच्यांवर प्रेम करा, खुश राहा, मस्त राहा। बाय।